मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तर आपला व्हिडिओ जास्त इकडे तिकडे न भरकटून देता मी डायरेक्ट विषयाला सुरुवात करते. तर सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळं आपल्या आसपास खूप सारी उष्णता असते आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा खूप जास्त उष्णता तयार होते आणि आपण हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे जात असताना आपल्या आसपासचं वातावरण पण पूर्णपणे बदलत असतं. त्यामुळं आपल्या शरीरातील उष्णता पण खूप वाढत असते. तर असंच आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे जसं जसं उन्हाळा सुरू झालाय तसं आपल्या तळपायांची आग खूपच जास्त होते. तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल, आपल्या घरातील आपल्याला नाही म्हटलं तरी इतर व्यक्तींना पण असं तळपायाची आग वगैरे होणे हे चालू असतं. तर आमच्या घरामध्ये पण असाच प्रॉब्लेम चालू आहे. तर म्हटलं याच्यावरती मी काही अभ्यास केलेला आहे, काही उपाय केलेले आहेत. तर हे उपाय तुमच्यासोबत पण शेअर करावे. तर असं पायांची जळजळ का होते याला आपण बर्निंग फिट सिंड्रोम असंही म्हणतात. तर होतं काय, आपल्या बॉडीमध्ये कधी कधी विटॅमिन B12 B6 याची कमतरता होते. तर कधी कधी काय होतं, पायांमध्ये आपण एकदम टाईट शूज वगैरे घालतो, असं जास्त चालणं होतं, त्यामुळे पण आपल्या पायांची जळजळ होते. आणि ही जळजळ जास्तीत जास्त रात्रीचं होते. तर ती का होते, दिवसभर आपल्याला काही जाणवत नाही आणि जशी जशी रात्र होईल तस तसं आपल्या पायांची जळजळ जरा जास्तच वाढते. तर असं का होतं, रात्रीचं आपल्या बॉडीचं टेम्परेचर जरासं कमी होतं आणि त्यामुळं आपल्या पायातून उष्णता वगैरे बाहेर पडते. तर बऱ्याचदा लोकांचं काही काहींचं काय होतं, हातामधून घाम येतो, काहींच्या हातामधून उष्णता बाहेर पडते, असे इथं फोड वगैरे येतात, कुणाला तोंड येतं, असं उष्णता बाहेर पडायचे पण काही प्रकार असतात. तर काहींच्या पायांची आग होते आणि ती आग इतकी भयंकर होते ना, त्यामुळं आपल्याला रात्रभर झोप सुद्धा येत नाही. सारखी पायांची आग सुरू असते आणि मग याच्या वेळेस आपल्याला काय करावं काही सुचत नाही आणि आपण रात्रभर जागे राहतो. तर यावरती काही उपाय पण आहेत. तर सारखं सारखं डॉक्टरांकडे जाणं, ते गोळ्या औषधं घेणं खाणं आपल्या शरीराला पण जास्त चांगलं नसतं. त्यामुळं आपण बऱ्याचदा घरगुतीच उपाय जास्तीत जास्त करायचे. ज्या लोकांच्या रक्तात शुगरचं प्रमाण जास्त असतं त्या लोकांना सुद्धा हा पायाचा जळजळ होणं सारखं चालू असतं. तर यावरती काही घरगुती उपाय करणार आहोत. तर नंबर 1, जर तुमची शुगर जास्त असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं वगैरे ट्रीटमेंट वगैरे घेऊन शुगरची लेवल कमी करणे. नंबर 2, तुम्ही जे पायामध्ये टाईट शूज वगैरे घालता ते थोडेसे लूज घालायचे, जेणेकरून पायांना हवा लागेल आणि जास्त गरमी होणार नाही अशा प्रकारे. नाहीतर सिंपल चप्पल वापरू शकता. तिसरं म्हणजे एक नॉर्मल पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गावरान तूप टाकायचं, त्यामध्ये 15 ते 20 मिनिटं पाय सोडून बसायचं आणि मग त्यानंतर पाय बाहेर काढल्यानंतर त्याला आपलं जे खोबरेल तेल असतं त्याने पायांच्या अशा तळव्याला पूर्णपणे मालिश करायची 5-6 मिनिटं आणि शांत मस्त झोपून घ्यायचं. तर तिसरा उपाय, थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं 2 आपल्या कापुराच्या वड्या असतात, आपण देवाच्या आरती करताना जो कापूर वापरतो त्याच्या वड्या टाकायच्या आणि थोडंसं लिंबू टाकायचं, लिंबाचा रस, आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचं आणि नंतर एकदम पाय व्यवस्थित कोरडे वगैरे करून झोपून घ्यायचं. चौथा उपाय आहे, बर्फ असतो ना, बर्फ घ्यायचा थोडासा. तर तो डायरेक्ट पायाला लावायचा नाही, कारण ज्या पायामध्ये ज्या सेल्स वगैरे असतात त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्या बर्फाला असं थोडंसं कापडामध्ये गुंडाळायचं आणि मग थोडंसं असं पायाला त्याला शेक द्यायचा. तुम्ही असं थोडं थंड पाणी पण पायावरती टाकू शकता. तर ह्या पायाच्या जळजळीचा बऱ्याच लोकांना खूप त्रास होतो.
तर यावरती आपण काही लेप सांगते, ते लेप पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुमच्या घरामध्ये जर तिळाचं तेल असेल ना, पूर्णपणे म्हणजे ओरिजिनल तिळाचं तेल, त्याने पण तुम्ही तुमच्या पायांची मालिश करू शकता. तर हे सर्व झाले आपले घरगुती उपाय पाणी बर्फ यापासून. तर काही लेप सांगते मी तुम्हाला, ज्यामुळे तुमच्या पायांना छान असं थंडावा जाणवेल. तर पहिलं आहे मेहंदीची पानं घ्यायची, एकदम हिरवी पानं घ्यायची. तुमच्याकडे जर कुठं आसपास मेहंदीचं झाड असेल, त्याची पानं तोडून आणायची, त्याला असं मस्त पाट्यावरती वाटायचं आणि त्याचा पूर्णपणे लेप करायचा, असं पूर्ण तळपायांवरती. जर तुमच्याकडे मेहंदीचं झाड अवेलेबल नसेल तर तुम्ही मेहंदी पावडर आणू शकता आणि ती पाण्यामध्ये कालवून तळपायांना लावू शकता. तर अजून दुसरं, मुलतानी माती असते, मुलतानी मातीचा सुद्धा तुम्ही पायाला लेप लावू शकता. अजून आपल्या आसपास अशी शेतामध्ये काळी माती असते, काळ्या मातीचा सुद्धा तुम्ही काळ्या मातीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचं लेप तुम्ही तळपायांवर लावू शकता. तर अजून एक, पायांना कोरपड हा एक उत्तम उपाय आहे. थोडीशी कोरपड घ्यायची, तळपायांना लावायची, त्यानंतर थोडंसं दही घ्यायचं, ते पण त्यावरती लावायचं आणि काही वेळ एकदम स्टेबल बसून घ्यायचं. नंतर तुम्ही 5-10 मिनिटानंतर पाय धुवून टाकले तरी पण चालतील. बऱ्याच जणांना वाताचा प्रॉब्लेम असतो, काहींना असं पोटामध्ये जळजळ होतं, असं जेवण वगैरे केलं असं नॉर्मली सारखी जळजळ चालू असते असं छातीमध्ये. तर त्यावरती काय करायचं उपाय, अंजीर खायचं. जर तुमच्याकडे खजूर असतील तर खजूर खायचे. आणि अजून एक म्हणजे शतावरीचं चूर्ण पण तुम्ही पाण्यामध्ये पिऊ शकता. अजून एक, तुम्ही सब्जा पाहिलाय का? सब्जाच्या अशा बिया असतात छोट्या छोट्या, अशा काळ्या कलरच्या, तर त्या मार्केटमध्ये भेटतात. तो सब्जा घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्यायचं, त्यामुळं पण उष्णता खूप प्रमाणात कमी होते. अजून एक म्हणजे तुम्ही डेली नाही म्हटलं तर 2-3 दिवसातून एक नारळाचं पाणी पिऊ शकता. त्यामुळं पण आपल्या शरीरातील उष्णता खूप मोठ्या प्रमाणात कमी होते. तर असे सारे एवढे सारे उपाय आहेत. तुम्हाला तुमच्या शरीरातील म्हणजे पोटातील म्हणा किंवा पायांची जळजळ कमी करायची असेल तर हे सगळे तुम्ही उपाय फॉलो करा. नक्कीच तुमच्या पायांची जळजळ खूप प्रमाणात कमी होईल. चला, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.